नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत नेर येथे महसूल समाधान शिबिर संपन्न। गोंदूर येथील श्री बालाजी महाराज यांच्या यात्रोत्सवानिमित्त जगतराव मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आयोजन। शिरपूर येथील टीएमसी ग्राउंडवर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीणभाई तोगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू धर्मसभेचे आयोजन। आणि वडोदे येथील मतिमंद अल्पवयीन मुलगी संगीता तब्बल 4 वर्षानंतर करण्यात आले आईच्या स्वाधीन। आता बातमीपत्र विस्ताराने। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत धुळे तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिरात एक दिवसात नागरिक व शेतकऱ्यांच्या 15 पेक्षा जास्त महसूल सेवा निकाली काढण्यात आल्या। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत धुळे तालुक्यातील नेर येथे महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करून दीप प्रज्वलन करीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर तालुक्यातील सरपंच, जिल्हा परिषद सदस्य तसेच खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर बधाने यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ट्रॅक्टर वाटप व विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले। या शिबिरात नेर मंडळातील नागरिकांना विविध शासकीय सेवा योजनांचा लाभ देण्यात आला। यात जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, वय, राष्ट्रीयत्व, अभ्यास प्रमाणपत्र, 7/12 व 8 उतारे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अंतर्गत दुरुस्त नोंदींचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी समाधान पाटील यांनी केले। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर बधाने, प्रांताधिकारी रोहन कुवर, भाजपचे रवींद्र जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील, माजी सरपंच गायत्री जयस्वाल, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू कलाने, देवेंद्र पाटील, बांबुर्ले सरपंच भागीरथी पाटील, खंडलाय सरपंच पूनम बोरसे, शिरदाने सरपंच सुरेश भिल यांच्यासह देवेंद्र येवले, समाधान शिंदे, विजय देशमुख, राजधर अमृतसागर, विकास थोरात, अविनाश खलाने, सुभाष देवरे, रतिलाल बदाने, अर्चना बदाने यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विरोधी पार्टीचा उमेदवार निवडून दिला 2 वेळा, शरद पाटील होते, ते विरोधी पार्टीचे होते। आपल्याला त्या खोलात जायचं नाही मित्रांनो, पण मी आपल्याला एक सांगेन, तुम्ही रामदादाला निवडून दिलं, शासनामधला प्रतिनिधी व शासनामध्ये ऐकणारा माणूस म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे डायरेक्ट जाते किंवा हे आपल्या पक्षाचा उमेदवार असला आणि आमदार असला तर काय फायदा होतो। आज अक्कलपाड्यासारखं धरण 550 कोटी रुपये दिले आणि कोर्स आणि इथे बसलेले दोन्ही तालुक्याचे ते प्रमुख आहेत। मित्रांनो, फक्त राजकारण चाललंय साखळी तालुक्यातली काही पत्रकार मंडळी साहेब, आणि ते फक्त अक्कलपाड्याचे 3 गावात लांब क्षेत्रामध्ये ती गेली पाहिजे। ही गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघाचे रोहिदास पाटील हे आमदार होते, मंत्री होते, त्यांना सुद्धा या लोकांनी झुलत ठेवलं आणि अक्कलपाड्यामध्ये जोपर्यंत 100% अक्कलपाडा होत नाही साहेब, तोपर्यंत 15 बारमाही होत नाही, हे तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो। आणि म्हणून रामदादांना मी सांगितले की काही झालं तरी या साखळी तालुक्याच्या मंडळीने आपल्याला विनंती करायची, आपण काही बळजबरी करणार नाही। मित्रांनो, ही जी पांढरा आहे याला कान नदी मिळते आणि भरपूर पाणी येतं साहेब, इतकं पाणी आहे की ते सगळं पाणी वाहून जातं आणि हे जे पाणी वाहून जाणारं पाणी जर आपण थांबवलं तर खऱ्या अर्थानं या नेर गावाचा, नेर परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून साखळी तालुक्यातली मंडळी आताही राजकारण करतात, जयकुमार भेट यांना भेट, मी त्यांना सांगू इच्छितो की या नेरमध्ये जर हा 550 कोटी रुपयाचा आपल्या शासनाने त्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे। आम्ही गिरीश बोर्डला सुद्धा सांगितलं की आम्हाला अक्कलपाडा पूर्ण करून द्या, बाकीचं आपलं काही घेणं देणं नाही, आणि म्हणून हे होऊ शकलं नाही। पण आज रामदादाच्या नेतृत्वाखाली अक्कलपाडा पूर्ण क्षमतेने भरण्याचा आपण आज संकल्प घेतोय। अशा प्रकारचं मी आपल्याला विनंती करेल, शंकरराव, ज्या पद्धतीने अक्कलपाडा पूर्ण व्हावं, साखळी तालुक्यातली मंडळी जाते, साखळीमध्ये काही कमी जमीन आहे का? त्या लोकांनी 4-4दा लाभ घेतला आहे, त्यांना आपण कोट्याजवळ जमीन दिलेली। धुळे तालुक्यातील गोंदूर येथील बालाजी महाराज यात्रोत्सवानिमित्त तगतराव मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते।
यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तालुक्यातील गोंदूर येथील श्री बालाजी महाराज यांच्या यात्रोत्सवानिमित्त तगतराव मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. गोंदूर येथे पुरातन श्री बालाजी महाराज मंदिर असून या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण मंदिर पुरातन काळातील असून दगडात बांधकाम करण्यात आलेले आहे. श्री बालाजी महाराज यात्रोत्सवानिमित्त दुपारी 4 वाजता तगतराव मिरवणूक काढण्यात आली. रात्री लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रोत्सवानिमित्त गावात संसारोपयोगी वस्तू, खेळणी, पाळणे, भांडी यांची विविध दुकाने थाटण्यात आली होती. या प्रसंगी सरपंच कल्पना बदाने, उपसरपंच हिरामन पाटील, माजी सरपंच सचिन पाटील, रवींद्र पाटील, राकेश पाटील, दगडू सोनवणे, गिरीश बदाने, हिमांशू बदाने, अनिल हजारे, प्रतीक बदाने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. साधारणपणे 3 यात्रा भरत असतात. शेरी महाराजी यात्रा असते, त्यानंतर आनंदमाताची एक यात्रा असते आणि महत्त्वाची म्हणजे आमचे श्रीमंत बालाजी महाराज यांची एक यात्रा असते. अशा 3 यात्रांना लोकनाट्य तमाशा लोकांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आलेला असतो. त्याचा आनंद सर्व ग्रामस्थ तरुण वर्ग नेहमीच घेत असतो. कोणतीही भानगड न होता शांतपणे सर्व कार्यक्रम पार पडत असतात. असं आमचं एक गोंदूर गाव आहे. आज पंचमीच्या निमित्तानं दरवर्षी पंचमीला बालाजी महाराजांची यात्रा भरत असते आणि या यात्रेमध्ये सकाळच्या सत्रात महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं असतं आणि दुपारच्या सत्रात या ठिकाणी यात्रा भरत असते आणि रात्री मनोरंजनासाठी या ठिकाणी तमाशाचं आयोजन करण्यात आलेलं असतं. यावर्षी या ठिकाणी आजच्या दिवशी बालाजी महाराजांच्या या सभामंडपात कीर्तनही आयोजित करण्यात आलं होतं आणि आज पहाटे तसंच भजनी मंडळ यांनी भजन या ठिकाणी गायलं होतं. असं आमचं सुंदर असं गाव कोणत्याही भानगडी न होता आनंदाने सर्व महोत्सव पार पडत असतात. आजच्या यात्रेच्या निमित्ताने मी सर्व भाविकांना, सर्व ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील TMC ग्राउंडवर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीणभाई तोगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रवीण तोगडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील TMC ग्राउंडवर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीणभाई तोगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू धर्मसभा संपन्न झाली. या प्रसंगी डॉक्टर प्रवीण तोगडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. हिंदू धर्मसभेत तोगडे यांनी सभेतून संबोधताना हिंदू धर्म वाढवण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. हे राष्ट्र सुरुवातीपासूनच हिंदूंचे आहे. मुस्लिमांची लोकसंख्या वाढू नये यासाठी जनसंख्या नियंत्रण कायदा तयार करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. हिंदूंनी केवळ हिंदूंकडूनच सर्व प्रकारची खरेदी करावी, हिंदूंनाच रोजगार द्यावा. हिंदूंच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने कामाला सुरुवात केली असून भारतात कोणीही गरीब हिंदू उपाशी राहणार नाही, त्यासाठी आम्ही लाखो गावांमध्ये थैल्या वाटल्या आहेत. त्याद्वारे रोज 1 मूठ अन्न गोळा केले जाते. अशा पद्धतीने देशातील 1 कोटी घरातून 1 मूठ अन्न गोळा करत आहे. तसेच 1 करोड हिंदूंची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प आहे. आपली मुले शिक्षणात पुढे जावी म्हणूनच आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद प्रयत्नशील आहे. किसान को दाम यही है प्रवीण तोगड़े का राम असा नारा देत डॉक्टर तोगडे यांनी शेतकऱ्यांसाठी काही संकल्पना मांडली. हिंदू धर्मसभा का आयोजन हुआ. यह आयोजन में हमने संकल्प किया अब तो हिंदू ही आगे, समृद्ध हिंदू के लिए भारत में कोई भी हिंदू भूखा नहीं रहेगा. 1 करोड़ घरों से 1 मुट्ठी अन्न एकत्रित कर रहे हैं. कोई हिंदू बिना शिक्षा नहीं रहेगा. हम गरीब बच्चों को फीस, नोटबुक, ड्रेस देंगे. सभी परिवारों को स्वास्थ्य, इसलिए ब्लड प्रेशर, शुगर की मुफ्त में जांच, मुफ्त में प्राइवेट का डॉक्टर, रोग मुक्त रहने की ट्रेनिंग, रोजगार में मदद और किसानों को फसल के दाम, यही है डॉक्टर प्रवीण तोगड़िया के राम. यह समृद्ध हिंदू का मेरा अभियान है. यह सभी अभियान कहां से चलेगा?
भारत के हर गांव शहर के हर कोने में मंगल या शनिवार शाम को सामूहिक हनुमान चालीसा चलेगा। हजारों चल रहे हैं। प्रथम चरण में 1 लाख, बाद में मैं 5 लाख 11 लाख तक जाऊंगा। जहां हनुमान चालीसा चलेगा वहां एक मुट्ठी अन्न एकत्रित करके गरीबों को देंगे। वहां ब्लड प्रेशर शुगर की जांच होगी। 2-5 गरीब हो गए तो मुफ्त में प्राइवेट की डॉक्टर की सेवा, एडवोकेट की सेवा, रोजगार में मदद, रोग मुक्ति की ट्रेनिंग, बच्चों की टैलेंट बढ़ाना। तो हमने हनुमान चालीसा केंद्र को हिंदू कल्याण केंद्र में परिवर्तित किया है। 1 लाख तक जाएंगे। आज सबसे हनुमान चालीसा केंद्र चलाने का संकल्प भी करवाया। शिंदखेडा तालुक्यातील वडोदे येथील मतिमंद अल्पवयीन मुलगी संगीता तब्बल 4 वर्षानंतर आपल्या आईचे स्वाधीन करण्यात संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व बालकल्याण समितीच्या प्रयत्नांना यश आले आहे। शिंदखेडा तालुक्यातील वडोदे गावात 17 एप्रिल 2022 रोजी आढळलेली मतिमंद अल्पवयीन मुलगी संगीता अखेर तब्बल 4 वर्षानंतर आपल्या आईचे स्वाधीन करण्यात आले आहे। या हृदयस्पर्शी पुनर्भेटीमुळे उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले। सदर मुलगी वडोदे गावात फिरताना आढळल्यानंतर ग्रामस्थांनी तिची विचारपूस केली असता तिला मराठी भाषा समजत नव्हती। हिंदीत संवाद साधल्यावर तिने आपले नाव संगीता असे सांगितले। मात्र गाव आई-वडील याबाबत कोणतीही माहिती देऊ शकत नव्हती। यामुळे ग्रामस्थांनी तिला पोलीस पाटील कुंडाराम मालचे यांच्या स्वाधीन केले। त्यानंतर कुंडाराम मालचे व हेमकांत चौधरी यांनी तिला नरडाणा पोलीस ठाण्यात दाखल केले। पोलीस तपासात मुलगी अल्पवयीन व मतिमंद असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला धुळे जिल्हा बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले। समितीच्या आदेशानुसार तिला धुळ्यातील संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह येथे ठेवण्यात आले। दरम्यान शैक्षणिक व प्रशासकीय कामासाठी संगीताचे आधार कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत वारंवार अडथळे येत होते। 4 ते 5 वेळा प्रयत्न करूनही आधार कार्ड निघत नव्हते। याबाबत बालगृहाने बालकल्याण समितीकडे माहिती दिल्यानंतर चौकशीअंती तिचे आधीच आधार कार्ड अस्तित्वात असल्याचे निष्पन्न झाले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विशेष आधार टीमच्या मदतीने तिचे जुने आधार कार्ड व पत्ता शोधण्यात यश आले। आधारावरील माहितीनुसार ती मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील करणगड येथील असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर धुळे बालकल्याण समितीने झाबुआ येथील महिला व बालकल्याण समितीशी पत्रव्यवहार साधून माहिती दिली। तेथील चौकशीत संगीता नावाची मुलगी हरवल्याचे समोर आले। तिचे वडील निधन पावले असून आई व कुटुंबीय अशिक्षित असल्याने हरवल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नव्हती। यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे मुलगी व तिच्या आईची ओळख पटवण्यात आली। आईने ही आपलीच मुलगी असल्याचे निश्चित केले। गेल्या 4 महिन्यांपासून दोन्ही राज्यातील बालकल्याण विभाग संस्कार बालगृहाचे मार्गदर्शक सुनील वाघ सातत्याने संपर्कात राहून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करत होते। अखेर 6 एप्रिल 2026 रोजी धुळे येथे बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉक्टर उषा साळुंखे, सदस्य ॲडव्होकेट अनिता बांबोरे, सुरेखा पवार, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे अधिकारी मालसिंग पावरा तसेच संस्कार बालगृहाच्या मंगला वाघ, सचिव मनीषा वाघ, मुख्याध्यापिका पूनम सूर्यवंशी, अधीक्षिका हिरल वाघ, ज्योती सोनवणे, दीपश्री पवार, रोहित मोरे, ललित सूर्यवंशी, उषा टोके यांच्या उपस्थितीत संगीता हिला तिची आई मांगुडीबाई हजरसिंग गरवाल, भाऊ राकेश व करणगडचे सरपंच मिठालाल गरवाल यांच्या स्वाधीन करण्यात आले। यासाठी प्रभारी दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मनीष पवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। 6 वर्षापासून आई भावापासून दूर असलेली संगीता पुन्हा आपल्या घरी परतत असल्याने वातावरण भावनिक झाले होते। डिस्ट्रिक्ट मध्ये मुलगी होती, परंतु ती थोडीशी मतिमंद असल्यामुळे भटकली, घरातून हरवली आणि मग महाराष्ट्रामध्ये नागपूर फिरल्याने नरडाणाला रेल्वे पोलिसांना सापडली आणि मग ती बालकल्याण समिती समोर आली। बालकल्याण समितीने आपल्याकडे मतिमंद मुलींचं जे बालगृह आहे संस्कार संस्थेचं तिथं आम्ही तिला पुनर्वसतीचं केलं, तिथं राहायला पाठवलं। त्याच्यात स्वाफाली गेली। ती कार्यशाळेमध्ये 4 वर्ष शिकत होती, त्यामुळे तिच्यामध्ये बऱ्यापैकी परिवर्तन झाले। आणि त्यावेळी ती अवस्था आणि आता त्या अवस्था बघाल खूप परिवर्तन झालंय। ते फक्त तशी संस्था संस्था बालकल्याण समिती जी आहे ती 0 ते 18 वयोगटाची कुठलंही बालक विविध प्रकारच्या समस्या घेऊन बालकल्याण समितीसमोर येतो। त्याच्या काळजी, संरक्षण आणि पुनर्वसनापर्यंतची जबाबदारी बालकल्याण समितीची आहे आणि त्यामुळे संस्थेला वेगवेगळे आदेश दिले जातात, त्यानुसार संस्थाही कार्य करतात। या संस्थेचं कौतुक असं की त्या मुलीचं आधार कार्ड आम्हाला काढायचं होतं। त्याच्यासाठीचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळ्यात झाले। कलेक्टर साहेबांनी पण तेवढ्यासाठी कॅम्प घेतला होता। त्या मुलींचं आधार कार्ड निघालं तर त्यांच्या पालकांचा शोध घेता येईल। तर एक 4 वर्ष सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर लिंक लागली आणि त्या मुलीच्या पालकांचा शोध लागला। गेले 2 महिन्यापासून या पालकांबरोबर संवाद चालू होता। अगदी
झाबुआ डिस्ट्रिक्टमध्ये जे बालकल्याण समिती आहे त्या बालकल्याण समितीच्या मदतीनं आणि DCPO जिथे DCPO आणि आमचे DCPO यांच्या मदतीने तिथला HIR केला, गृह चौकशी अहवाल त्या सामान्य चौकशी अहवाल म्हणतात तो आम्ही करून घेतो. आणि खरोखर आपली मुलगी आपण जर घरी सोडली तर तिथे सुरक्षित राहील का हे शोधलं जातं. हे पालक खरोखर तिथे पालकच आहेत का हे बघितलं तर ते डॉक्युमेंट्स आहेतच, ते तर कागदपत्रे पाहिलेच जातात, परंतु प्रत्यक्ष स्थितीसुद्धा अनुभवात घेतली जाते. आणि मग आम्ही निर्णय घेतो की बालिकेला पालकांच्या ताब्यात द्यायला हरकत नाही. कारण जे जे ॲक्ट जो सांगतो तो जे जे ॲक्टच्या म्हणण्यानुसार किंवा सामाजिक तर कुटुंब हे फार महत्त्वाचं आहे बालकासाठी. बालगृह हे काही बालकाचं कुटुंब होऊ शकत नाही. कुटुंबामध्ये असेल. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत नेर येथे महसूल समाधान शिबिर संपन्न. गोंदूर येथील श्री बालाजी महाराज यांच्या यात्रोत्सवानिमित्त जगतराव मिरवणुकीसह विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आयोजन. शिरपूर येथील TMC ग्राउंडवर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीणभाई तोगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू धर्मसभेचे आयोजन. आणि वडोदे येथील मतिमंद अल्पवयीन मुलगी संगीता तब्बल 4 वर्षानंतर करण्यात आले आईच्या स्वाधीन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.